उद्धार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही आता संस्कृतचे धातू गोकू नका. मग काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. म्हातारपण जर कशाने शोभत असेल, तुम्हाला रामकथेची विनंती आहे, लहान मुलांवर संस्कार केले पाहिजे आणि म्हाताऱ्या माणसाने भरपूर नामस्मरण केलं पाहिजे. बालपण संस्काराने शोभतं, म्हातारपण नामस्मरणाने शोभतं. ऐका ना, तारुण्य कशाने शोभतं, तारुण्य कशाने शोभतं सांगू. तारुण्य त्यागाने शोभतं आणि त्याग सुद्धा तारुण्यातच शोभतो, त्याग सुद्धा तारुण्यातच शोभतो. तुम्ही जर म्हातारपणी त्याग करायला गेले ना, म्हातारपणी त्याग नसतो, वैताग असतो. म्हातारपणी वैताग असतो मला. म्हातारपणी जर तुम्ही इकडे आले तर लोक म्हणतात करून 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 भागले, देवपूजेला लागले म्हातारपणामध्ये. म्हणून म्हातारपणी त्याग होत नाही महाराज, म्हातारपणी वैताग असतो, म्हातारपणी वैताग असतो. त्याग फक्त आणि फक्त तारुण्यातच होत असतो. सांगू, देवाच्या चरणी समर्पित करायचं असेल ना, तर माणसाने टवटवीत फूल समर्पित करायचं असतं. तुम्ही जर सुकलेलं फूल देवाच्या चरणी समर्पित करत असाल, सुकलेलं फूल हे निर्माल्य असतं, ते देवाच्या चरणी नाही नदीमध्ये विसर्जित करायचं असतं. मग समर्पित करायचं असेल ना, फक्त टवटवीत फूल समर्पित करा. या देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी समर्पित करायचं असेल तर फक्त आणि फक्त आपलं तारुण्य समर्पित केलं पाहिजे. फक्त तारुण्य समर्पित केलं पाहिजे. त्याग हा तारुण्यात शोभतो आणि तारुण्य सुद्धा त्यागाने शोभतं. 1931 साली फाशी झाली होती, त्याच्या अगोदरची घटना आहे. जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता ना, इंग्रजाच्या बंदुकीच्या गोळ्या संपल्या होत्या, तेव्हा भारतीयाचं मरण थांबलं होतं. ती जी माती होती ना, ती माती पाण्याने नाही, रक्ताने ओली आणि लाल झालेली होती. त्या मातीमध्ये 9 वर्षाचं वय घेऊन भगतसिंग गेले होते. भगतसिंगाने ती माती पाहिली, भगतसिंगाने ती माती आपल्या हातात घेतली आणि भगतसिंगाने शपथ घेतली, मा, एक दिवस तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंग हळूहळू मोठे होत होते. एक दिवस भगतसिंगाच्या आईने भगतसिंगाच्या हातात 50 रुपयाची नोट दिली. भगतसिंगाने ती नोट घेतली, आईला विचारलं कशासाठी ही नोट, काय करायचं. त्यावेळेस भगतसिंगाच्या आईने सांगितलं, भगत, बाजार घेऊन यायचंय. कशासाठी मा? अरे तुला पाहायला पाहुणे येणार आहेत दादा, माझं लग्न करायचं. हा भगत, तुला पाहायला पाहुणे येणार आहेत ना, त्यांना जेवण बनवायचं, म्हणून बाजार घेऊन यायचंय. भगतसिंगाने ती 50 रुपयाची नोट आपल्या हातात घेतली. भगतसिंग त्या नोटेकडे पाहत होते. भगतसिंगाने विचार केला, जर आज मी या 50 रुपयाचा बाजार आणला, उद्या पाहुणे आले, पाहुण्यांनी जेवण केलं आणि जर पाहुण्यांनी मला पसंत केलं ना, तर आयुष्यभर 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 मला बाईची सेवा करावी लागेल. मी तर शपथ घेतली, मला बाईची नाही, मला या माझ्या आईची सेवा करायची, देशाची सेवा करायची. भगतसिंग काय करतात, तीच 50 रुपयाची नोट घेतात, स्वतंत्र क्रांतीच्या लढ्यामध्ये सहभागी होतात, संसदेवरती बॉम्ब टाकतात, स्वतःला अटक करून घेतात आणि आता भगतसिंगावरती देशद्रोहाचा खटला चालवण्यात येतो आणि भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. आता 20 दिवसाने भगतसिंगांना फाशी होणार असते, म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात येतं, लाहोरच्या जेलमध्ये ठेवण्यात येतं, की जे जेल आज पाकिस्तानमध्ये आहे. त्या ठिकाणी कैद्याचा पोशाख आहे, कैद्याची टोपी आहे, कैद्याचा शर्ट आहे, कैद्याची पॅन्ट आहे. भगतसिंगाला भेटण्यासाठी भगतसिंगाची आई, भगतसिंगाचे वडील आणि भगतसिंगाची बहीण त्या जेलमध्ये जातात. गेल्याच्या नंतर भगतसिंग बसलेला आहे. भगतसिंगाची आई आवाज देते, भगत. भगत म्हटल्यावर भगतसिंग आपल्या आईचा आवाज ओळखतात. भगतसिंग उठून उभे राहतात. भगतसिंगाला, आपल्या आईला आणि आईला सुद्धा आपल्या मुलाला मिठी मारण्याची इच्छा असते, परंतु काय करावं, जेलचे गज मधामध्ये असतात ना, दोघालाही मिठी मारता येत नाही. भगतसिंगाची आई भगतसिंगाकडे पाहते आणि भगतसिंगाकडे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात करते, हंबरडा फोडते. भगतसिंगाची आई ज्यावेळेस रडायला लागते ना,
त्यावेळेस भगतसिंग आपल्या आईकडे पाहतात आणि म्हणतात, मा रोना नहीं मा, रोना नहीं मा, तू तो वीरों की माँ आहे. आई रडू नकोस, तुला रडणं शोभा देत नाही. तू एका श्रेष्ठ योद्ध्याची आई आहेस, तुला रडणं शोभा देत नाही. त्यावेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगाकडे पाहत होती आणि भगतसिंगाला म्हणत होती, भगत, मला रडू नको म्हणण्याचा तुझा अधिकार नाही. याचं कारण तू अजून कोणाचा बाप झाला. म्हाताऱ्या आई वडिला देखत तरुण मुलगा काळाच्या पडद्याआड जातो ना, त्याचं काय दुःख असतं की ज्यावेळेस तू म्हातारा झाला असता आणि तुझा मुलगा काळाच्या पडद्याआड गेला असताना त्यावेळेस तुला कळलं असतं. आमचं 20-22 वर्षाचं जवान, तरुण जवान या देशाच्या सीमेवर देशाचं संरक्षण करण्यासाठी उभे महाराज, उभा आहे. आणि जर एखाद्या वेळेस समोरून जर गोळी आली आणि ती छातीत जर लागली ना, 20 वर्ष 22 वर्षाचं तारुण्य देशासाठी तो समर्पित करतो आणि त्या समर्पित झालेल्या जवानाचं पार्थिव ज्यावेळेस घरी आणलं जातं ना, काय वाटत असेल त्या आईवडिला, काय वाटत असेल. म्हातारपणाची जो काठी होणारा मुलगा आहे तो ऐन तारुण्यात जर आई वडिलाला सोडून जात असेल ना, याच्यापेक्षा दुसरं दुःख काही नसतं कडे माणसाच्या किंमत. भगतसिंगाची आई म्हणते, भगत, मला रडू नको म्हणण्याचा तुझा अधिकार नाही. याचं कारण तू अजून कोणाचा बाप नाहीस. त्यावेळेस भगतसिंग आपल्या आईकडे पाहतात आणि म्हणतात, मा, माझं प्रेत घेण्यासाठी तू यायचं नाही. कोण बोलतोय? आपला तरुण मुलगा आईशी बोलतोय, माझं प्रेत घ्यायला तू यायचं नाही. कारण की तू जर माझं प्रेत घ्यायला आली ना मा, हे इंग्रज मला फाशीवर घेऊन जात असतील आणि हे इंग्रज फाशीवर घेऊन जात असताना तू त्या ठिकाणी रडत असशील मा. मा, मला रडत रडत फासावर जायचं नाही, मला हसत हसत फासावर जायचंय. या हरामखोर इंग्रजाला कळू दे, या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, तर हा देश स्वतंत्र होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. हा देश स्वतंत्र होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. ऐका ना, भगतसिंग ज्या दिवशी फासावरती जातात त्या दिवशी भगतसिंगाचं वय 80-85 वर्षाचं असतं. तर मला असं वाटतं आजच्या कथेने भगतसिंगाची आठवण काढली नसती. भगतसिंग ज्या दिवशी फासावर जातात त्या दिवशी भगतसिंगाचं वय 23 वर्ष 5 महिने आणि 26 दिवसाचं असतं. ऐन तारुण्य भगतसिंग या देशासाठी समर्पित करतात. ऐन तारुण्य देशासाठी समर्पित करतात. तारुण्य कशाने शोधतं? तारुण्य कशाने शोधतं? तारुण्य फक्त आणि फक्त त्यागाने शोधतं आणि त्याग सुद्धा तारुण्यातच शोधतो. करा दादा, काहीतरी त्याग माणसाने जीवनात केला पाहिजे. स्वतःसाठी जगता जगता माणसाने दुसऱ्यासाठी जगणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. बालपण कशाने शोभतं? बालपण संस्काराने शोभतं. म्हातारपण कशाने शोभतं? म्हातारपण नामस्मरणाने शोभतं. आणि तारुण्य कशाने शोभतं? तारुण्य त्यागाने शोभतं. आणि म्हणून अयोध्या कांड हा रामप्रभूचा परिचय देणारा कांड आहे. अतिशय महत्वाचा कांड आहे. पहा, अयोध्या कांडाचा परिचय रामप्रभूच्या जीवनाचा परिचय भोग नाही, रामप्रभूच्या जीवनाचा परिचय त्याग आहे. रामप्रभूच्या जीवनाचा परिचय त्याग आहे. आणि तो त्याग कसा केला पाहिजे हे आपल्याला खऱ्या अर्थाने रामप्रभू शिकवतात. रामप्रभू ज्या वेळेस जानकी सोबत विवाह करून अयोध्येमध्ये येतात त्यावेळेस सगळीकडे आनंदी आनंद आहे. तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. जब ते राम घर आये, नित नव मंगल मोद बदाये, चारि दस उधर भारी, सुकृत मेघ बरसि सुखबारी. जब ते राम घर आये, नित नव मंगल मोद बदाये. जब ते राम ब्याही घर आए, नित नव मंगल मोद बधाई.
रामप्रभू जानकीला घेऊन येतात. सगळीकडे आनंदी आनंद आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. सगळीकडे घरोघरी आनंद आहे. गुढ्या उभारल्या जातात, तोरण बांधल्या जातात. सगळीकडे आनंदी आनंद आहे. परंतु ऐका, माणसं जो आनंद प्राप्त झालाय ना, त्या प्राप्त झालेल्या आनंदात कधीच समाधानी राहत नाही. आणि म्हणून तर माणसाच्या जीवनात दुःख आहे. मला असं वाटतं, जो आनंद प्राप्त झाला ना, त्याच्यात समाधानी राहिलं पाहिजे. अरे, लोकांची इच्छा होती राजाला मुलगा नाही, झालाय मुलगा, थांबवा ना तुमच्या आशा. नाही, जो झालाय मुलगा तो मोठा झाला पाहिजे. झालाय मोठा, थांबवा ना इच्छा. नाही, जो मोठा झालाय ना त्याचं लग्न झालं पाहिजे. झालंय लग्न, थांबवा ना तुमच्या आशा. नाही, ज्याचं लग्न झालंय ना तो राजगादीवर बसला पाहिजे. आणि हीच अयोध्येतील लोकांची इच्छा रामप्रभूला 14 वर्ष वनवासाला कारण ठरते. 14 वर्ष वनवासाला इच्छा, आशा ही अत्यंत वाईट असते महाराज. म्हणून तर शास्त्रकार सांगतात, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. माणसाने आशेचा त्याग केला पाहिजे. आशा भगवंताला प्राप्त झाली तर भगवंताची सुद्धा अधोगती झाली. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, बळीचे द्वारी द्वार पाळतात येणे त्यासी. भगवंताला सुद्धा आशा उपजली. 3 पाद भूमीची आशा उपजली भगवंताला. त्या बळीच्या दारामध्ये द्वारपाळ म्हणून भगवंताला आजही उभं राहावं लागलं. याचं कारण जर काय असेल ना, तर आशा आहे. आशा ही माणसाने कधी करायची नसते. माणसाने आशेपासून सावध राहिलं पाहिजे. सांगू, आशा ही खूप वाईट आहे. उद्याची आशा करून माणसाने आजचा दिवस कधी खराब करायचं नसतो. उद्याचं प्लॅनिंग जरूर करा, परंतु उद्याची आशा करू नका. उद्याची आशा करू नका. आणि मला असं वाटतं, जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं माणसाची आशा सुद्धा जवान होत जाते. जसं जसे माणसं म्हातारे होतात ना, तशी तशी आशा जवान होत जाते. म्हणून तर म्हातारे माणसं रस्त्याने चालले, एखादा खिळा जरी पडलेला दिसला तरी ते उचलून खिशात टाकतात. एखादा बिना झाकणाची बिस्लरी असली तरी उचलतात लगेच. एखादी दोरी जरी सुतळी अशी पडलेली असली ना तरी उचलतात. त्यांना विचारलं, बाबा कशासाठी दोरी? तर बाबा म्हणतात, राहू दे, उपयोगाला येईल. कशाला? काय बांधायला? जशी जशी माणसं म्हातारी होतात ना तशी आशा जवान होत चालते महाराज. काय झालं, एका म्हाताऱ्याला असं खाली टाकलं घोंगडीवर. घोंगडीवर केव्हा टाकतात तुमच्याकडे? हा, शेवटच्या वेळेला असं घोंगडीवर टाकलं भाऊ. आणि टाकल्याच्या नंतर असं म्हणतात की शेवटच्या वेळेला माणसाची वाचा जाते म्हणून. आता मला काही त्याचा अनुभव नाही, कारण अजून मीच गेलो नाही ना. असं म्हणतात खाली त्याची वाचा जाते म्हणून. असं त्याची वाचा गेली होती. आणि वाचा गेल्याच्या नंतर त्याला बोलता तर येत नव्हतं गड्या, बोलता येत नव्हतं. परंतु तो खून करत होता. सगळे मुलं त्याच्या जवळ होते. तो खून करत होता. कशी खून करत होता? तो अशी खून करायचा आणि असा हात करायचा, अशी करायचा, अशी खून करायचा. त्यावेळेस थोरल्या पोराला वाटलं, आपले बाबा सांगतायत मागच्या भीतीत काहीतरी, मागच्या भीतीत काहीतरी प्रभूलय, काहीतरी आहे. म्हणून त्या पोराने काय केलं, 4 कामगार बोलवले आणि मागची भीत काय केली, पाडून टाकली. परंतु काहीच सापडलं नाही. पण म्हातारं काही अशी खून करायचं थांबलं नाही. त्यावेळेस धाकल्या मुलाला वाटलं, मागच्या नाही पुढच्या असं. पुढची पाडली, इकडची पाडली, इकडची पाडली, सगळ्या भीती पाडून टाकली. सगळं घर मोकळं केलं पण काहीच सापडलं नाही. पण म्हातारं काही अशी खून करायचं थांबलं नाही. त्यावेळेस पोरांना वाटलं, जर म्हातारं तसंच जर मेलं तर सोबत घेऊन जातंय, यांनी सांगितलं पाहिजे कुठेही ती. म्हणून ते पोरं संभाजीनगरला गेले आणि एका डॉक्टरला म्हटले, डॉक्टर साहेब कितीही पैसे घ्या, फक्त आमचे वडील 2 मिनिटं बोलले पाहिजेत. कुठं ठेवलंय ना एकदा सांगितलं पाहिजे, नंतर एखादं मरायचं इंजेक्शन देऊन टाका. म्हणले काय अडचण नाही, फक्त कुठं ठेवलंय तेवढं सांगितलं पाहिजे. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर म्हटले काहीच अडचण नाही, औषध देणार, फरक पडणार. म्हटले खर्च किती येणार? 1 लाख रुपये खर्च येणार. 1 लाख रुपये एका सावकाराकडून 10 रुपये शेकड्याने काढले आणि त्या डॉक्टरच्या हातात दिले. डॉक्टरच्या म्हणलं का मड्यावरच गाडी, त्याला हात आहेत ना घ्यायला. डॉक्टरच्या हातात दिले. डॉक्टर आले, डॉक्टरने औषध दिलं, चमत्कार घडला भाऊ. म्हातारं बोलायला लागलं. म्हातारं म्हटलं, लेक हो, तुमच्यासाठी एवढी इस्टेट कमवली, तुमच्या ध्यानात कसं राहत नाही. म्हटले मी एवढं कष्ट केले, दुऱ्यावरचे दगड बदलू बदलू बांध करू करू जमिनी वाढवल्या,
आणि तुम्ही खुशाल माझ्या देखत असं करताय. म्हटले तुमच्या ध्यानात कसं राहत नाही. म्हटले काय झालं. म्हटले अरे शेजारच्या बाईनी आपल्या घरची पीठ चाळायची चाळण नेली तेवढी घेऊन या. अंगम गलितम फलितम मुंडम दशनवीतम जातम तुंडम वृद्धयात्री भीत्वा दंडम तदपि न मुञ्चति आशा पिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. 1,00,000 रुपये बी गेले, घरही पडलं आणि हातात काय आली. चाळण आली. याला आशा म्हणतात. आशा ही माणसाने कधी करायची नसते. अयोध्येतील लोकांची आशा आहे मुलगा झाला पाहिजे झालाय, लग्न झालं पाहिजे झालंय, लग्न झालंय आता राजा झाला पाहिजे. आणि सगळे लोक आता दशरथाची स्तुती करतात. आणि दशरथाची स्तुती केल्याच्या नंतर दशरथाला आपला चेहरा आरशात पाहण्याची इच्छा होते. हा एका संदेश खूप छान आहे कडे. ज्यावेळेस लोक तुमची स्तुती करत असतील ना त्यावेळेस माणसाने आपला चेहरा आरशात पाहणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की जे लोक स्तुती करतायत ना त्या स्तुती योग्य आपला चेहरा आहे का हे माणसाने आरशात पाहिलं पाहिजे. आरशात पाहिलं पाहिजे महाराज, पाहिलं पाहिजे. लोक स्तुती करत असतात. वा महाराज काय सुंदर कथा करता तुम्ही, काय सुंदर कथा करता. त्यावेळेस आरसा पाहिला. लोक बोलतात पण आपण त्या योग्य आहे. प्रत्येकाने दशरथाला सुद्धा आपला चेहरा आरशात पाहण्याची इच्छा होते. आणि दशरथ राजे आरशामध्ये आपला चेहरा पाहतात. मी सांगितलं कोणाच्या घरात टीव्ही असेल नसेल, कोणाच्या घरात फ्रीज असेल नसेल, कोणाच्या घरात वॉशिंग मशीन असेल नसेल, परंतु या जगातला असं एकही घर नसेल का ज्याला घरामध्ये आरसा नसेल. प्रत्येकाच्या घरात आरसा आहे. प्रत्येकाने या आरशाची जपवणूक केली. कशासाठी केली. कशासाठी. आरशाचे 2 गुण महत्वाचे. आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो आणि दुसरा गुण आहे जसा आहे तसं दाखवतो. जसा आहे तसं दाखवतो. आणि म्हणून आरसा ही अत्यंत पवित्र वस्तू आहे महाराज. प्रत्येक जण त्या आरशाचा उपयोग करतो. जसं आहे तसं दाखवतो. म्हणून तर कधी कधी त्या आरशाचा माणसाला राग सुद्धा येतो. जसं आहे तसं दाखवणाऱ्या माणसाला बऱ्याच वेळा राग येतो. आपलं चेहरा पाहण्यासाठी जसा आरसा पाहणं महत्वाचं आहे तसं आपलं जीवन पाहण्यासाठी रामायण रूपी आरसा पाहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मुखडा देख ले प्राण जरा दर्पण में देख ले कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में. देख ले दर्पण में मुखड़ा देख ले है
पाहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. दशरथ राजा आरसा पाहतात आणि दशरथाला दोन गोष्टी दिसतात. कोणत्या दोन गोष्टी दिसतात? पहिली गोष्ट दिसते दशरथाच्या डोक्यावरचा मुकुट कललेला दिसतो आणि दुसरी गोष्ट दिसते दशरथाच्या कानाजवळचे केस पांढरे झालेले दिसतात. पहिला संदेश दशरथजी घेतात, जर आता हा मुकुट माझ्या डोक्यावरचा कल्ला असेल तर या मुकुटाची माझ्या डोक्यावर राहण्याची इच्छा नाही. जो योग्य असेल ना त्याच्या डोक्यावर हा मुकुट देणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. योग्य जर कोण असेल तर तो राघव आहे, त्याच्या डोक्यावर हा मुकुट दिला पाहिजे. मुकुट मला असं वाटतं आपल्या सुद्धा डोक्यावरचा मुकुट कळलेला आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही मुकुट घालतच नाही, तर आमच्या डोक्यावरचा मुकुट कळलेला आम्हाला कसा कळेल? कारण की जुन्या काळातले लोक मुकुट घालायचे, त्याच्यानंतरचे लोक पगड्या बांधायला लागले, नंतरचे लोक फेटा बांधत होते आणि त्यानंतरचे लोक टोप्या घालत होते. आताचे लोक टोप्याच घालत नाहीत. का घालत नाहीत? डोकेच नाहीत ना टोपी घालायला. महाराज आमच्या डोक्यावरचा मुकुट कळलेला आम्हाला केव्हा कळेल? ऐका ना, ज्या दिवशी तुम्हाला वेळेवर चहा भेटणार नाही ना त्या दिवशी समजून चालायचं की आपल्या डोक्यावरचा मुकुट काय झाला, कळलेला आहे. आता जो योग्य असेल त्याच्या डोक्यावर दिला पाहिजे, त्याच्या डोक्यावर दिला पाहिजे. पण आपण किती मुकुट कळला तरी तो असा सरळ करत तो असा वाकडा होऊच देत नाही महाराज. ऐका, दुसरा संदेश घेतात, कानाजवळचे केस पांढरे झालेले. कानाजवळचे केस पांढरे होतात. मला असं वाटतं केस पांढरे होण्याची सुरुवात कानाजवळूनच होते ना, कानाजवळूनच होते ना, कानाजवळूनच होते. का बरं कानाजवळून होते केस पांढरे होण्याची सुरुवात? काही माहिती आहे तुम्हाला? ते पांढरे झालेले केस कानात सांगत असतात, भाऊ आता आम्ही पांढरे व्हायला लागलो, आता आम्ही पांढरे व्हायला लागलो, आता तरी काळे धंदे सोडून दे. तरी सुद्धा माणसं त्या केसाला पालिश करतात महाराज, परत काळे करतात. दशरथ राजे हा संदेश घेतात की आता या मुकुटाला माझ्या डोक्यावर राहण्याची इच्छा नाही आणि माझे केस जर पांढरे झालेले असतील तर आता त्या ठिकाणी हा मुकुट राघवच्या डोक्यावर दिला पाहिजे. राघवच्या डोक्यावर हा मुकुट दिला पाहिजे. श्रवण समीप भयसित केसा मनहु जरठपणू अस उपदेसा नृपजुबराजू राम कहू देहू जीवन जन्म लाहू की न लेहू श्रवण समीप भयसित केसा. कानाजवळचे केस पांढरे झालेले असतात. राजे सूचना घेतात. राजे वशिष्ठाकडे जातात आणि वशिष्ठजीला सांगतात की बाबा आता हा मुकुट राघवच्या डोक्यावर दिला पाहिजे, राघवच्या डोक्यावर दिला पाहिजे. त्यावेळेस वशिष्ठजी म्हणतात, राजा जर तुझ्या मनामध्ये हा चांगला संकल्प आला असेल तर तू आता त्याच्यासाठी विलंब करू नको. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, अहो बाबा रघुकुलाची गादी द्यायची, एक दिवसाचा तर विलंब करावं लागेल. सप्त समुद्राचं पाणी आणायचंय, चौका चौकात मंडप द्यायचाय, सिंहासन सजवायचे, हत्ती सजवायचे, देशोदेशीच्या राजांना सांगायचंय आणि त्याच्यासाठी मुहूर्त पण काढावं लागेल ना. त्यावेळेस वशिष्ठजी म्हणतात, अरे राजा ज्या दिवशी रावण मारला जातो तो जर विजयादशमी म्हणून आपण दसरा म्हणून मुहूर्त साजरा करत असू तर मग राम ज्या दिवशी गादीवर बसणार आहे त्या दिवसापेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणता असू शकतो? त्याच्यासाठी मुहूर्त काढण्याची गरज नाही. राजा तू आता विलंब करू नको. बेगी विलंबन करी नृप साजिय सबम समान बेगी विलंबन करी नृप साजिय सबम समान सुदिन सुमंगल तबहि अब राम होई जुबराज सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय. राजा तू
त्याच्यासाठी आता विलंब करू नको. वेगी विलंब न करी नृप साजी सबव समाज. अरे ज्या दिवशी राघव राजगादीवर बसेल त्या दिवसापेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणता असू शकतो. तू विलंब करू नको, विलंब करू नको. काय होतं आता पहा ना, अयोध्येमध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे, परंतु देवलोकामध्ये मात्र दुःख आहे. देवलोकामध्ये मात्र दुःख आहे. देवलोक विचार करतात, जर राघव उद्या राजगादीवर बसला, राघव जर उद्या वनात गेला नाही, अरे जर राघव वनात गेला नाही तर सीतेला रावण कसा चोरून नेईल. जर रावणाने सीता चोरून नेली नाही, राम रावणाचं युद्ध कसं होईल. आणि राम रावणाचं जर युद्ध झालं नाही तर आपल्या देवलोकांची सुटका कशी होईल. सगळे स्वार्थी देवलोक त्या ठिकाणी स्वर्गामध्ये बसलेले आहेत आणि सगळे स्वार्थी लोक दुःख करतायत. त्या ठिकाणी त्या स्वार्थी देवलोकांचा तुळशीदासजीला अत्यंत राग येतो. तुळशीदासजी म्हणतात, यांचा निवास अत्यंत उंच आहे, परंतु यांची बुद्धी अत्यंत नीच स्वरूपाची. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा मोठा माणूस असेल आणि गरीबाचं झोपडं पाहिल्याच्या नंतर त्या मोठ्या माणसाच्या पोटात जर दुखत असेल तर त्याच्यासारखा दरिद्री दुसरा कोणी नाही महाराज. त्याच्यासारखा दरिद्री दुसरा कोणी आहे. तुझ्याकडे गरीबाचं झोपडं पाहून तुला जर दुःख होत असेल तर तुझ्यापेक्षा दुसरा दरिद्री कोण आहे महाराज. दुसरा दरिद्री कोण आहे. सगळे देवलोक सरस्वतीची प्रार्थना करतात. सरस्वती म्हणते, जाणार आहे मी, जाणार आहे, अयोध्येमध्ये जाणार आहे. त्यावेळेस अरे रामप्रभूचा राज्याभिषेक आहे ना, ब्राह्मणांच्या जिभेवरती मंत्र घोषाच्या रूपाने बसण्यासाठी मी जाणार आहे, मी जाणार आहे. त्यावेळेस देवलोक सांगतात, सरस्वती तुला अयोध्येतल्या आनंदात सामील व्हायला जायचं नाही, तर अयोध्येतला आनंद बिघडवायला जायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक संदेश खूप चांगला आहे पहा. तुम्ही दुधामध्ये पाणी जर टाकत असाल ना, लक्ष द्या बरं का, तुम्ही सगळी शेतकरी मंडळी आहात. तुम्ही दुधात जर पाणी टाकत असाल ना, तर ते दूध एवढं उदार आहे ना, ते दूध त्या पाण्याला त्याचा रंगही देतं. नुसताच रंग देत नाही, त्याचा भाव सुद्धा देतं. आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बेईमान. म्हणजे ते दूध एवढं उदार आहे, तुम्ही त्या दुधात पाणी टाकत असाल तर ते दूध त्या पाण्याला रंगही देतं. त्याचा नुसताच रंग देत नाही, त्याचा भाव सुद्धा देतो. पण ऐका, तुम्ही त्याच दुधात जर मिठाचा खडा टाकत असाल तर त्या मिठाच्या खड्याची अधोगती होते आणि दुधाची सुद्धा अधोगती झाल्याशिवाय राहते. एखाद्याच्या आनंदामध्ये सामील होत असताना माणसाने मिठाचा खडा होऊन सामील व्हायचं नाही, तर पाणी होऊन सामील व्हायचं असतं. त्याचा आनंद वाढवायचा असतो महाराज. तुम्ही जर त्याचा आनंद बिघडवायचा प्रयत्न करत असाल तर तुमची अधोगती होईल आणि त्याची सुद्धा अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. देवलोक सरस्वतीला म्हणतात, सरस्वती तुला अयोध्येतल्या आनंदात सामील व्हायला जायचं नाही, अयोध्येतला आनंद बिघडवायसाठी जायचंय. म्हणून सरस्वतीची सुद्धा अधोगती होते. सरस्वतीला विकल्पाचं रूप धारण करावं लागतं. एका हिवराच्या झाडावर बसावं लागतं. मंथरेच्या डोक्यात प्रवेश करावा लागतो. पुढे कैकेयीच्या डोक्यामध्ये हा सगळा कथाभाग आपण पुढे पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी फार मोठ्या प्रेमाने एकदा सर्वांनी टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 जेवण केले ना तुम्ही सगळ्यांनी, भजन म्हणा मोठ्याने. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा भजन. मागच्या म्हणा, मागच्या कमानीकडच्या. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. म्हणा म्हणा पुरुष मंडळी म्हणा सगळे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा सुंदर भजन. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. भजन करायचंय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा सुंदर भजन. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
पार्वती पतये